सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातील शेवटची लढत क्वार्टर फायनलचा सामना सध्या रंगताना आपण पाहतो. या ठिकाणी बालगोपाल सोनालेपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. आणि आज पूर्ण दिवसभर जर पाहिले तर आयोजकांच्या सोबतीला आज रामकृष्ण काकडे यांची चांगली साथ आम्हाला मिळाली. पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा त्यांना आपण अनेकदा पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. आणि सोनालेपाडा संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचत असताना धीरज आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल सागर वनगा उर्फ सॅगी. सॅगीने या अगोदरच्या मॅचमध्ये अतिशय सुंदर कामगिरी केली होती आणि त्याचवेळी मात्र या ठिकाणी पुन्हा त्याला सलामीवीर म्हणून या ठिकाणी पाठवलं गेलं आणि षटकाची सुरुवात करतोय प्रत्येक वाकडे. दोन बलाढ्य संघामध्ये ही लढत आपण पाहतोय. प्रत्येक वाकडेकडे सुद्धा मात्र भरपूर अनुभव आहे क्रिकेटच्या माध्यमातून. मग सिटी फॉर्मॅट असेल, ग्रामीण फॉर्मॅट असेल किंवा अदरवाईज काही फॉर्मॅट असतील, त्या सर्व फॉर्मॅटमध्ये प्रत्येक वाकडेला आपण खेळताना पाहिलेलं आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पहिल्या चेंडूच्या हाताळणी केली. फक्त हलक्या हाताने चेंडूला दिशा दाखवली. शॉर्ट कव्हर पॉईंटला मात्र त्या ठिकाणी शस्त्रशे सज्ज होते. चांगली फिल्डिंग एका हाताने केली. एका हाताने मात्र एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला फेकी केली आणि एक धाव तिथे मात्र पहिल्याच चेंडूवरती धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संघाची श्रीगणेशा सिग्नलला होता असताना वैयक्तिक अकाउंट मात्र धीरज आपलं स्वतःचं त्या ठिकाणी खोलत असताना, मग बँक तुम्ही कुठलेही निवडा, तुम्हाला ज्यावेळी अकाउंट खोलायचं असो त्यावेळी तुम्हाला मात्र त्या ठिकाणी सुरुवात संत गतीनेच करायची असते. जर तुम्ही एकाच वेळी जर बँक बॅलन्स जर वाढवला तर मात्र तुमच्यावरती टॅक्स लागू शकतोय. परंतु या ठिकाणी पहा, चेंडूला येऊ दिलं. शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं आणि चेंडूला फक्त दिशा दाखवली. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून गेला. एक धाव मिळेल आणि सिंगलच्या वतीने धावफलकावरती 2 धावा पाहायला मिळत आहेत. चांगली रणनीती आहे कारण सागे निकालचा सत्र आहे. काही क्षणानंतर पाहू शकाल या ठिकाणी जो प्रकाश आहे तो सुद्धा मात्र कमी होऊ शकेल आणि कदाचित ड्यू फॅक्टर सुद्धा मात्र या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. आणि त्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्धार तिथे मात्र केला आहे. बॅटची कडा होती हेच पंचांनी सांगितलं आणि असं एक क्षण वाटलं होतं की चेंडू मात्र धीरजच्या अगदी तोंडावरती लागला आहे की काय. परंतु धीरजने सांगितलं पंचाने की इट्स ओके, नो प्रॉब्लेम, मी फिट आहे. आणि तसे क्रिकेटमध्ये फिट होणं फार गरजेचं आहे. फिटनेस असणं फार गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही विराट कोहलीची फिटनेस पहा. ओ हलक्या हाताने फक्त चीप केलाय. मिस्टामिंग स्ट्रोक मिड ऑफचा शत्रशक चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि काय जबरदस्त कॅचिंग. आजच्या दिवसामध्ये ज्यांनी खरोखरच गोलंदाजांवरती आज राज्य केला होता, परंतु या महत्वाच्या मॅचमध्ये एका धावेवरती बाजून माघारी परततोय. आणि सफलता कोणाची होती तर ती सफलता होती प्रत्येक वाकड्याच्या नावावरती. फलंदाज बाद झालाय मिस्टर सागर वनगा. फार चर्चा आहे आणि ज्यांनी ज्यांनी पुष्पा 2 पाहिलं त्यांना आता मात्र पुष्पा 3ची मात्र त्या ठिकाणी वाट पाहावी लागेल. परंतु या ठिकाणी जसा फटका हवेत केला सागर, त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला निराशा पाहायला मिळाली. हो, नवीन फलंदाज मयूर आलाय. काय जबरदस्त लेंथवरती गोलंदाजी आपण पाहतोय. अप्रतिम कामगिरी करत असताना प्रत्येक वाकडे पहिल्याच षटकांमध्ये त्याचे चेंडू नेहमीच वाकडे तिकडे येत असतात कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे. लेग कटर, ऑफ कटर, इन स्विंगर, आउट स्विंगर, आर्मर, फास्टर वन, या सर्व गोष्टींचा तो मात्र त्या ठिकाणी वापर करत असतो. आणि या ठिकाणी पहा, वेगवान चेंडू होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. शॉर्ट पॉईंटला मात्र शत्रशक तिथे मात्र सजवलाय आणि तिथे मात्र एकच धाव मिळेल. आणि अशा रीतीने मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात टीम जय हनुमान चौधरपाडा संघाची आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 4 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केली, अर्थात सागर वनगाच्या रूपानं. आणि हा चेहरा पहा, फायटर आहे.
फ्लेक्झिबल आहे, फिट आहे, तंदुरुस्त आहे आणि पाहू शकाल प्रत्येकचे पूर्णपणे हावभाव कॅमेऱ्याच्या साह्याने मात्र त्या ठिकाणी टिपले जात आहेत. त्यानंतर तुम्ही राम चौधरीला पाहू शकाल सध्या तरी चेहऱ्यावरती थोडीशी काय होईना गोड स्माईल आहे. डोक्यावरती ब्लॅक कलरची ब्रँडेड कॅप आहे आणि आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी नवीन गोलंदाज पाहू शकाल या ठिकाणी आदित्य वाकडे आलाय, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या नावावरती एक रेकॉर्ड नोंद केला. अर्थात मिडन षटक त्यांनी हाताळलं, 2 विकेट सुद्धा त्या ओव्हरमध्ये त्यांनी प्राप्त केल्या होत्या आणि तोच गोलंदाज आता मात्र या ठिकाणी दुसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय. शॉर्ट पिच चेंडू, इथे सुद्धा मात्र विकेटची संधी आहे. मिड ऑफला क्षेत्र एकमेकांना करू सहाय्य अवघे धरू सुपंत असे दृश्य तिथे मात्र आपण पाहिलं. एकाने मात्र झेल सोडला आणि गोलंदाज अर्थात आदित्यने तो झेल पकडला आणि काय जबरदस्त ते दृश्य आपण डोळ्यासमोर पाहिले आणि अखेर फलंदाज बाद होतोय मिस्टर मयूर, ज्यांनी आपल्या संघाला फक्त 1च धावेचं योगदान दिलं. हे रिप्ले पहा कशा रीतीने मात्र त्या ठिकाणी झेल पकडला गेला. भरपूर वेळ चेंडू हवेत, मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी कॉलिंग आय थिंक गोलंदाजला दिले होते की हा झेल माझा आहे. झेल निसटला होता, म्हणजे जसा एखाद्या जाळ्यातून मासा निसटतो आणि ज्यावेळी दुसरा ज्यावेळी पागामध्ये तो मासा पकडत असतो, अशा प्रकारचे दृश्य तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. चांगली कॉलिंग तिथे मात्र पाहिले आपण, अतिशय चांगली गोलंदाजी. हो हुक केलाय, फटका चांगला आहे, मोनिस्टरच्या बॅटमधून आलाय, परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये मात्र लँडिंग होतोय. आज वार कोणता आहे? बुधवार. परंतु आज बजरंग बलीचा आशीर्वाद कुठेतरी लाभत असताना टीम चोदरपाडा संघाला, कारण बजरंग बलीच्या नावाने हा संघ स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि महत्त्वाच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी आपल्याला सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्याचा चांगला एकोपा पाहायला मिळतोय. परंतु या शेवटच्या सामन्यामध्ये जरी 35-40 जरी धाबा जर पाहायला मिळाल्या तर मात्र सोनाळ्यापाडा संघाकडे सुद्धा मात्र बॉलिंग अटॅक खूपच छान आहे. हे मॅच रंगणार आहे, त्यात काही शंका नाही आहे. पुन्हा टॉपेज चेंडू हवेत आणि चेंडू सरळ चाललाय 1-1 टप्प्यानं डेंजर झोनकडे, अर्थात डिक्लेअर झोनमध्ये. सिंगल डबल धावा जर आल्या तर मात्र या ठिकाणी पूर्णपणे खेळाडू संतुष्ट राहतील चौदरपाडा संघाच्या दृष्टिकोनातून, कारण पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात करून दिली होती या गोलंदाज प्रतीकनं, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र आदित्य सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. फक्त 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या, 2 महत्त्वपूर्णचे विकेट इथे मात्र गमावले. दोघांनी फक्त 1-1 धाबेचाच योगदान दिलं. धीरज सध्या मात्र त्या ठिकाणी पाहिलं तर स्थिर आहे, त्याने चेंडू 3 फेस केले, त्याच्या बॅटमधून 3 धाबा आल्या. त्याच्या सोबतीला मोनिश आलाय, त्याने 1 चेंडू फेस केला, त्याच्या बॅटमधून आली 1 धाव. म्हणजे आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाला बाउंड्रीज इथे मात्र या ठिकाणी प्राप्त करता आली नाहीये. आणि याचं कारण आपण पाहिलं तर टॉस जिंकून प्रथमतः सोनाळापाडा संघाने बॅटिंग सुद्धा स्वीकारले आहे. म्हणजे तुम्हाला मात्र या ठिकाणी समोर टार्गेट द्यायचं आहे, परंतु किती धावांचा असेल येणारे क्षण आणि येणारा वेल मात्र सांगून जाईल. पहा पुन्हा मात्र त्या ठिकाणी ऑन साईडला कुठेतरी कुटापाचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू मागता अगदी जमिनीच्या साह्यानं रेंगाला तिकडे मात्र गेला, परंतु स्क्वेअरकडे फिल्डर तैनात आहे, मिळेल फक्त 1च धाव. चांगली गोलंदाजी, अतिशय सुरेख कामगिरी आणि चांगला अभ्यासू इथे मात्र या ठिकाणी सोनाळापाडा संघाचा केला असं मात्र या ठिकाणी म्हणावं लागेल चौदरपाडा संघाने. हो वारंवार त्याच लेंथवरती मारा केला जातोय, एक झालं विणलं या ठिकाणी पूर्णपणे सोनाळापाडा संघाच्या फलंदाजाला मात्र फटका खेळण्यासाठी त्या ठिकाणी आमंत्रित करतोय आदित्य वाकडे आणि त्या फटक्यामध्ये मात्र त्या ठिकाणी फसवतोय आणि या ठिकाणी मोठी विकेट्स अजून या ठिकाणी प्राप्त केली. धीरजच्या रूपानं धक्का लागणारा 3रा आहे टीम सोनाळेपाडा संघाला. सामना तर तो सुद्धा एकतर्फाच राहिला, कारण गावदेवी स्पोर्ट नामकर संघाने मात्र त्या ठिकाणी एकतर्फा खेळ तिथे दाखवला आणि या टॉप 3 मध्ये प्रवेश केला. आणि आज सुद्धा ते दृश्य मात्र कदाचित आपल्याला पाहायला मिळत आहेत की काय. अप्रतिम वेगावरती स्वार आदित्य वाकडे आणि आदित्यचा आपण जर स्पेल पाहिला तर प्रत्येकपेक्षा दुप्पट चांगल्या पद्धतीने त्याने मात्र त्या ठिकाणी स्पेल संपन्न केला. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले.
काय जबरदस्त मात्र या ठिकाणी कॉम्बिनेशन पाहतोय. अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ. दोन सामन्यामध्येच आदित्यचा आपण विचार केला तर 5 विकेट्ससाठी प्राप्त केल्या, कारण पहिल्या या अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांनी 2 गडी बाद केले होते. 4 विकेट्स आतापर्यंत 2 मॅचेसमध्ये आपण त्याच्याकडून पाहिलेलं आहे. आणि मॉर्निंग सेशनला पाहूया आदित्यने सफलता प्राप्त केली आहे की नाही. अतिशय जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ आपण पाहतोय. हो, पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा एक सफलता त्याने प्राप्त केली, म्हणजे एकूण या स्पर्धेमध्ये 5 विकेट्स. अतिशय जबरदस्त कार्य. गोलंदाज विजय तरी आलाय. फटका हवेत केला, डीप मध्ये या प्रोटेक्शन आहे, परंतु हो माय गॉड, एक्झॅक्टली काय घडले पाहायचं आहे. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना तिथे मात्र आदित्यने मात्र सादर केलाय. आणि सेव्ह आहे, नो प्रॉब्लेम. तरी सुद्धा आपण या ठिकाणी चेक करूया. 2 मिनिटं सामना थांबवा प्लीज, कारण शेवटचा सामना आहे. पाहू शकाल या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केला होता. पाहू शकाल थोडासा पुढे चेंडू लँडिंग झाला आणि 2 शतरक्षक त्या ठिकाणी सज्ज होते. आदित्यने मात्र त्या ठिकाणी ज्यावेळी त्याचा पाय सीमेरेषेवरती पडला गेला तेव्हा चेंडू सुद्धा मात्र पाहिलं तर या ठिकाणी खाली लँडिंग झाला. कमिटी मेंबर जर इथे असतील तर प्लीज या आपण, कारण कुशल मोमेंट आहे. कमिटी मेंबर प्लीज आपण कंट्रोल रूम मध्ये या, थोडंसं फास्ट या, कारण जास्त वेळ घेऊ नका या ठिकाणी. कारण प्रत्येक धाव ही आता मात्र दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाची आहे आणि कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची सुद्धा आपण या ठिकाणी काळजी करणार आहोत. पाहू शकाल या ठिकाणी चेंडू ज्यावेळी बाउन्स झाला त्यावेळी आदित्य किमान 1 ते 1.5 फूट त्यांनी उडी मारली. सेव्ह आहे, सेव्ह आहे. तर धाव फलकावरती आपण जर पाहिल्या तर एकूण 9 धावा लागल्या गेल्या. या पहिल्या चेंडूवरती पाहिल्या तर आपण 2 धावा त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या. मुडीच्या बॅटमधून तो फटका आपण पाहिला. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तुम्ही जर गोलंदाजी एंडकडे जर फेकी झाली असती तर आय थिंक अजूनही काही चांगलं ठरू शकले असते, परंतु विजय तळेकडे तेवढा वेल नव्हता आणि त्या अनुषंगाने त्याने विकेट किपरकडे एंडकडे फेकी गेली आणि अखेर 1+1 एकूण 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या डबल डिजिटमध्ये आपण पाहतोय. 3 गडी बाद 11. तिसरा षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ होताना आपण पाहतोय. हो, जबरदस्त लेट, अतिशय सुंदर कामगिरी, परंतु एसटी रक्षकाकडून मात्र या ठिकाणी थोडेसे आपल्याला वारंवार चुका होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये चाललाय. 1 धाव तिथे मात्र जोडली जाईल. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मोठ्या फटक्यांसाठी मात्र या ठिकाणी आता प्रयत्न करावं लागतील. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत या ठिकाणी मजल मारायची असेल तर मोनिशला आणि साहिलला मात्र इथून प्रयत्न करावे लागतील आणि ती क्षमता दोघांकडे आहे. ओ दांडी गोल, एष्ट्या दाखवल्या साहिलनं आणि त्या एष्ट्या दाखवल्या विजय तरेनं. म्हणतात ना, जर आपल्या घरातील जर दरवाजा उघडा असेल ना तर त्या घरात चोर चोरी करून जात असतो. म्हणजे इथे सुद्धा तेच घडलं. तिने एष्ट्या दाखवल्या साहिलनं आणि ती चोरी केली गोलंदाज विजय तरेनं, असा आपण उल्लेख करू शकतो. आणि या ठिकाणी पाहू शकाल 4था धक्का लागला टीम बालगोपाल सोनाले पाटा संघाला. हा रिप्ले तुमच्या समोर. ओ माय गॉड, पूर्णपणे केली गेली. जबरदस्त मात्र या ठिकाणी या गोलंदाजी. थँक्यू डीजे. चला, नवीन येणाऱ्या फलंदाजाने सुद्धा त्वरित मैदानाच्या आतमध्ये एंट्री करा. आणि काळाला काही महत्व नाहीये. ज्याच्याकडे जमीन आहे
तोच आता मात्र हिरो आहे असं म्हणावं लागेल. सध्याचा कलियुग आहे मित्रांनो. नवीन फलंदाज सोनू आलाय आणि सोनूवरती आता मात्र पूर्णपणे भरोसा आहे सोनाली पाटा संघाचा. हो, ऑन साईडला टर्न गेलाय, फटका मात्र पाहू शकाल. अगदी काऊ कॉर्नरकडे वैद्यत्य वाकडे आहेत. लाजवाब क्षेत्ररक्षण, एकच धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि सिंगल कासव शाप गतीने आता धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय. आतापर्यंत 13 धावा फक्त धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आलं होतं 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 3 आणि आतापर्यंत विजयने धावा खर्च केलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये 6. एक सफलता सुद्धा मात्र त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजीचा प्रत्यक्ष उदाहरण देत असताना काल सुद्धा आपण तोदरपाडा गावातील एक संघाला खेळताना पाहिला. नक्षत्र एंटरप्राइजेस तोदरपाडा संघ होता, तो मात्र स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. परंतु आज जय हनुमान तोदरपाडा संघ जबरदस्त कामगिरी करतोय. पुलटा चेंडू होता, मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी मिस फिल्डिंग, परंतु बॅकअप साठी क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी प्रतीक वाकडे. आपल्या पाठीमागे जर बॅकअप असेल तर तुम्ही चालत्या गाडीतून सुद्धा उडी मारू शकता, कारण तुम्हाला मात्र त्याची एनर्जी येत असते आणि ती एनर्जी प्रत्येकने दिली आहे मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला. आणि अखेर 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. फक्त 7 धावा या ओव्हरमध्ये आल्या आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात आणि सर्वच गोलंदाजांना इथे मात्र सफलता मिळाल्या. हे फार महत्त्वपूर्ण ही बाब आहे. आणि अजून एक गोष्ट जर पाहिली आपण तर एकही एक्स्ट्रा चेंडू नाही आहे, एकही एक्स्ट्रा धाव नाही आहे आणि हेच कार्य आपण प्री क्वार्टर फायनलमध्ये सुद्धा पाहिलं होतं चोदरपाडा संघाच्या इनिंगमध्ये. त्या इनिंगमध्ये सुद्धा एकही एक्स्ट्रा चेंडू नाही, एकही एक्स्ट्रा धाव नाही आहे आणि आतापर्यंत या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये सुद्धा मात्र 30 समस्या आपण पाहतो या ठिकाणी. 30 स्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या नवीन गोलंदाज अभय आलाय, त्याला नाही कोणाचा डर, त्याचं नाव आहे अभय. चला खेळाला सुरुवात करा, कारण चोदरपाडा संघ तुम्हालाच यानंतर फलंदाजी करायची आहे. आपली जबाबदारी आपल्या हातात आहे. 14 धावा धावफलकावरती, फटका हवेत केला, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू लँडिंग झाला. प्रयत्न चांगले केले होते, परंतु अखेर हा षटकार एक नवीन संजीवनी निर्माण करेल या मॅचमध्ये. मुळीच्या बॅटमधून आपण बिगी पाहिला. अजून 5 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके. मॅचमध्ये मजा येऊ शकतोय. फटका चांगला, लॉंग ऑफला कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त मात्र त्या ठिकाणी घुटना टेक ओव्हर चौकार देक अशी स्थिती तिथे आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता मात्र प्रत्युत्तर गोलंदाज अभयचा आपण पाहतोय. अगदी स्टांच्या मधोमध त्या ठिकाणी फलंदाजाला टिपलं गेलं, कात्रीत पकडलं गेलं आणि या ठिकाणी बोल्ड झालाय त्या ठिकाणी. यस, एक असं वाटलं होतं की लेग बी फोडच्या रूपाने फलंदाज बाद झालाय की काय, परंतु परफेक्टली इष्ट्याचा निशाणा साधला गेला आणि धाव फलकावरती धावसंख्या आपण जर पाहिल्या तर 24 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. या षटकामध्ये या चांगल्या धावा आल्या होत्या. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आपण पाहिले होते. एक षटकार आला होता, एक चौकार आला होता. त्यानंतर मात्र मोनिश हा फलंदाज मात्र बाद झाला. वैयक्तिक 16 धावांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं आणि आता मात्र नवीन फलंदाज आलाय सोनूच्या सोबतीला 7व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. फुलटॉस, ओ प्रतिम शॉट, ओ माय गॉड, हा उडता पंची आहे का असंच मात्र म्हणावं लागेल. कमालीचं क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपण पाहिलं. राम नव्हे तर त्या ठिकाणी राहुल होते. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आणि हा रेप्ले पाहावं असं वाटेल. वारंवार
एक क्षण असं वाटलं होतं की मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. 5 ते 6 इंच अगदी पाहिलं तर बाउंड्रीला लगत तो झेल पकडला गेला आणि किमान 1 ते 2 फूट तो हवेमध्ये राहिला. आणि काय जबरदस्त जे आपली ओंजल आहे सुरक्षित हातांची, त्या ओंजलीमध्ये मात्र त्या चेंडूला कैद केला. वॉटर फिल्डिंग, ग्रेट बाय, सल्यूट आहे राहुल तुझ्या या परफॉर्मन्ससाठी. अप्रतिम. क्रिकेटच्या खेळामध्ये 3 डिपार्टमेंट असतात. तुमची बॅटिंग डिपार्टमेंट, तुमची बॉलिंग डिपार्टमेंट आणि या दोघांपेक्षा सर्वात चांगला डिपार्टमेंट कोणता असेल तर तो म्हणजे फिल्डिंग डिपार्टमेंट. आणि ते आपण राहुलकडनं मात्र पाहिलेलं आहे. वाईट यॉर्कर लेंथ होती, भन्नाट वेग तिथे मात्र आपण पाहतोय. जबरदस्त अभयनं कमबॅक केलाय, कारण पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर बॅक टू बॅक 2 सफलता प्राप्त केल्या. आणि तदनंतर मात्र आलाय हा 5वा चेंडू निर्धाव. आशिषच्या सोबतीला आता मात्र या ठिकाणी ओमकार आहे, सोनू आहे. आशिष मात्र पहिल्या चेंडूवरती बाद झाला, परंतु फटका लास्ट जबाबदारी खेळला होता. धावफलकाची धावसंख्या स्थिर आहे 24. अजून एक चांगली चेंडूची हाताळणी, परंतु पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. पुन्हा तुम्हाला चेंडू टाकावा लागेल. 25 धाबा धावफलकावरती. इथून एखादा मोठा फटका, चौकार आला तर 29, षटकार आला तर मात्र आपल्याला पाहायला मिळतील एकूण धावा 31. लक्ष्य किती धावांचा असेल, डॉट आला तर मात्र 25, विकेट आली तर मात्र 25, सिंगल आली तर 26, डबल आली तर 27 आणि ट्रिपल आली तर 28. फुलटॉस होता, त्याच्यावर ते जोडलाय षटकार. या सामन्यामध्ये संजीवनी निर्माण करणारा षटकार 31 आणि विजयासाठी या ठिकाणी चौदरबाडा संघाला टॉप 3 मध्ये जाण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच रंगेल, त्यात काही शंका नाही, कारण सोनालापाडा संघाची स्ट्रॉंग झोन कोणता आहे तर त्यांचा गोलंदाजी अटॅक. आणि आज गोलंदाजांची सुद्धा मात्र त्या ठिकाणी अग्नि परीक्षा असणार आहे. आपण थोडासा वेळ आहे तर जाऊया डीजे सागरकडे आणि ऐकूया त्याच्या माध्यमातून एक सुंदर संगीत. पहिल्या इनिंग मधील पाहू शकाल आपण हायलाइट्स. आय थिंक या ठिकाणी बॉलिंग कार्ड तुमच्या दाखवण्याचा प्रयत्न करतायत एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. पहिलं षटक पाहू शकाल आपण प्रतीकने हाताळलं होतं. फक्त 3 धावा प्रतीकने खर्च केल्या होत्या, एक सफलता प्राप्त केली होती. तदनंतर आपण आदित्यचा स्पेल पाहिला, त्याने सुद्धा मात्र एका षटकाच्या स्पेलमध्ये 3 धावा खर्च करत 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. तदनंतर आपण विजय तिरेला पाहिलं, तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने 7 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट त्याने प्राप्त केली होती. परंतु अभयचा आपण जर स्पेल पाहिला त्याने जरूर 2 विकेट्स प्राप्त केल्या, परंतु एकूण 17 धावा त्याने खर्च केल्या. आणि अखेर 31 धावसंख्येपर्यंत या ठिकाणी सोनालीपाडा संघाने मजल मारली आणि 32 धावांचं लक्ष्य समोर ठेवलेलं आहे. टीम जय हनुमान चौदरपाडा संघासमोर 24 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. सलामी जोडी पाहू शकाल, एक एक पाऊल आता मात्र पुढे टाकण्याचा प्रयत्न करतात राम चौधरी आणि त्याच्या सोबतीला प्रतीक वाकडे. प्रतीकने या पॉवर प्लेच्या षटकामध्ये या जबरदस्त गोलंदाजी परफॉर्मन्स केला होता. परंतु बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहूया कशा रीतीने मात्र या ठिकाणी सुरुवात करून देईल आपल्या संघासाठी. पाहू शकाल या ठिकाणी थोडंसं आता मात्र जो प्रकाश आहे तो आता मात्र कमी झालेला आहे, कारण सूर्यदेवता आता मात्र आपल्या घरच्या दिशेने वाटचाल करतोय. आणि पाहू शकाल पक्षीसुद्धा आता मात्र आपापल्या घरट्याकडे जाण्याचा मात्र प्रयत्न करतात. परंतु टॉप 3 मध्ये कुठला संघ जाण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र पाहूया यश मिळवेल. एकीकडे सोनालीपाडा संघ आहे तर दुसरीकडे चौदरपाडा संघ आहे. पाहू शकाल प्रत्येक खेळाडूचे हावभाव, चेहऱ्यावरती सध्या गोड स्माईल आहे, परंतु मनामध्ये निश्चितपणे थोडीशी भीती असेल. साहिलला तिथे दाखवण्यात आमचे कॅमेरामन यशस्वी झाले. आता मात्र तुम्ही ओमकारला पाहू शकाल, स्टायलिश आहे चेहऱ्यावरती, त्यांच्यासुद्धा मात्र गोड स्माईल आहे. हम काले हुए ते क्या हुआ दिल वाले है. षटकाला सुरुवात करतोय मयूर तरे.
पॉवर प्ले स्पेशालिस्ट आणि स्ट्रायकिंग इनला आहे राम चौधरी, नॉन स्ट्राईकला आहे प्रतीक वाकडे. मॅच रंगेल त्यात काही शंका नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये एका दुसरी विकेट्स किंवा अंडर 10 जर धाबा इथे जर खर्च केला गोलंदाज मयूरनं तर मात्र जबरदस्त ही मॅच रंगात जाईल. चीप केलाय पहिला चेंडू हवेत केला होता, डीप मध्ये प्रोटेक्शन होता. पाहू शकाल सोनू आणि डोळ्यांमध्ये इशारा पाहायला मिळाला. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. असं वाटत नव्हतं की दुहेरीचा प्रयत्न करतील, परंतु त्यांनी लक्ष वेधलं सोनूकडे, कारण ते डीपमध्ये होते आणि चेंडू त्यांच्या भरपूर पुढे लँडिंग झाला आणि त्याच अनुषंगाने तिथे संधी मिळाली रामला एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्यामध्ये. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय. हलक्या तरी मात्र या ठिकाणी पुन्हा एपरकटच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या ठिकाणी अजूनही चेंडू शोधत आहेत आणि 1 धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण झाली. कालचा दिवस आपण पाहिला तर आंबेकरांसाठी सुद्धा मात्र बॅट करण्या बीस संघ त्याचा पराभूत झाला. आजचा दिवस सुद्धा आंबेकरांसाठी बॅट पाहिला आपण, कारण यश संघ पराभूत झाला. उद्या मात्र कुठलाही आमने गावातील संघ नाहीये. म्हणजे तुम्हाला आता मात्र एकच जबाबदारी आहे की स्पर्धेकडे तुम्हाला सकाळपासून तर सायंकाळपर्यंत फोकस करायचा आहे, कारण आता डमी वगैरे चान्स राहिलेली नाहीये. तीन धावा धाफलक्यावरती 32 धावांचा पाठलाग चालू असताना संत सध्या तरी सुरुवात पाहतोय, परंतु शांतमय वातावरण. आर के क्रीडानगरीवरती खोदून काढण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, तिथे मात्र चेंडू जर व्यवस्थित हातामध्ये आला असता तर मात्र काहीतरी चित्र वेगळे घडलं असतं, परंतु त्या फिल्डरनं थोडीशी घाई केली. आय थिंक तिथे मात्र आशिष होते, विश्वास थोडीशी त्याच्याकडून घाई झाली आणि त्याच वेळेला मात्र त्या ठिकाणी राम थोडीशी बसावले गेले, परंतु डॉट चेंडू आला हे फार महत्वाचं आहे. अजून एक चांगला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. काय भन्नाट वेग आहे आणि पंच सांगतायत की हा चेंडू इष्टांच्या डोक्यावर फ्लाय झालाय आणि आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल. यस, डावी स्टिकच्या डोक्यावर चेंडू मात्र जात असताना काय पंचांची कामगिरी पाहिली या स्पर्धेमध्ये. पंच धर्मेंद्र परमार सर असतील किंवा आमचे रॉकी सर असतील, अप्रतिम. शोलेमध्ये साथ दिली होती धर्मेंद्रची अमिताभ बच्चनने आणि या स्पर्धेमध्ये साथ देतात धर्मेंद्रची आता मात्र आमचे रॉकी सर, परंतु ही लेंथ आणि लाईन चुकीची पाहायला मिळाली. एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल आता मात्र या ओव्हरमध्ये मयूरला. धाव फलक्यावरती 4 धावा लागल्या गेल्या. जबरदस्त फाईट होईल त्यात काही शंका नाही आहे. सो शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय ना, त्या षटकारानं मात्र या सर्व सामन्याचा मोमेंटम चेंज केलाय. ओर पिच चेंडू, रपाट्यात चेंडू आलाय अगदी मिडल ऑफ द बॅट आणि सरळ मिड विकेटच्या बाहेर फेकून दिला प्रतीकनं. 6 धावांसाठी षटकार. पाहू शकाल या ठिकाणी प्रत्येकची जर बॉडी लँग्वेज तर नक्कीच डावा पाय थोडासा त्यांनी बॅकफुटला घेतला, उजव्या पायावरती पूर्णपणे वजन ट्रान्सफर केलं आणि अगदी चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला. मयूरने जी मेहनत केली त्या मेहनतीवरती कुठेतरी फलंदाजाने पाणी फेडण्याचं कार्य केलं, परंतु या ठिकाणी पाहू शकाल डॉट चेंडूने मात्र षटकाचा केली या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 10 धावा आणि 32 धावांचा पाठला करत असताना या ठिकाणी आता चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला जे हनुमान सोदरपाडा संघ पाहायला मिळतोय, कारण येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता मात्र या ठिकाणी विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. अठरा चेंडू आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 22 धाबा इथून जोडायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने आता मात्र गोलंदाज ओमकार वजेला आपण पाहतोय. पाहू शकाल सागर वनगाला दाखवला जातोय. त्यांच्या अंगावरती जी जर्सी आहे ती जर्सी आपण जर पाहिली तर शिवसेनेचे शाखा प्रमुख अशोकजी तरे
यांनी मात्र ही जर्सी पुरस्कृत केलेली आहे या हंगामासाठी. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण जर पाहिले तर राम आहेत ज्यांनी 2 चेंडू फेस केले आतापर्यंत 3 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. स्क्वेअर ऑफ द विकेट. परंतु पाहू शकाल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. जबरदस्त या ठिकाणी क्लासिकल स्ट्रोक पाहिला आपण. आणि चांगली त्या ठिकाणी आपण पाहतो की भागीदारी होत असताना चांगली पार्टनरशिप होत असताना कुठलाही टेन्स घेत नाही आहे. कारण पाहू शकाल राम सिंगल डबलवरती जोर टाकतोय आणि प्रत्येक वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि अजूनही मात्र 21 धावांची आवश्यकता. ही धावफल पाहू शकाल सोनू वारंवार मात्र त्या ठिकाणी आपल्या साथीदारांना मात्र त्या ठिकाणी प्रोत्साहित करतोय. चांगला टेलिकास्ट पूर्णपणे इंटरनॅशनल लोक हीच तर ओळख आहे किरणजी थले आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीमची. लाईव्ह अपडेट्स बॉल टू बॉल तुम्हाला पाहायला मिळू शकेल. परंतु थोडासा वेळ कमी खर्च करा हीच विनंती सोनाली पाडा संघाला असेल. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो की मॅच महत्त्वाची आहे. बक्षीस पात्र फिरतील आहे आणि समोर लेफ्ट अँड राईटी कॉम्बिनेशन आहे. ओ व्हेरी गुड डिलिव्हरी. अप्रतिम चेंडूची हाताळणी. आणि तेच तर मी मगाशी म्हटलं सोनाली पाडा संघाकडे जर पाहिलं तर सर्वात स्ट्रॉंग डिपार्टमेंट कोणतं आहे तर त्यांची गोलंदाजी ही त्यांची मित्र म्हणतोय की खूप मोठी पॉवर आहे. आणि त्याच्याच मात्र जोरावरती त्यांनी प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि त्या धाबा आता मात्र गोलंदाज डिफेंड करतील का. हो या ठिकाणी पाहू शकाल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न परंतु वारिश मुडापला मात्र क्षेत्ररक्षक आहेत. अशी स्थिती आपण संजय स्मृती चषकामध्ये पाहिली होती आई गावदेवी वालसिन संघाच्या विरोधात. शेवटच्या 2 चेंडूवरती 7 धाबांची आवश्यकता होती आणि 5व्या चेंडूवरती वाशिम संघाच्या फलंदाजाने सिक्सर मारला होता आणि शेवटच्या चेंडूवरती 1 धावेची आवश्यकता होती आणि त्या धावेवरती फलंदाजाला मात्र रनआउट केलं. हे तुम्ही दृश्य पहा. सध्या सर्व फलंदाज रिलॅक्स आहेत खेळाडू कक्षामध्ये आणि तिथे विकी केने सुद्धा आहेत. काय मार्गदर्शन देत आहेत की तिथे मात्र सिक्युरिटी गार्ड म्हणून उभे आहेत त्यांना विचारावं लागेल. धावसंख्या पाहू शकाल 12वरती 1 डझन आकडावरती पोहोचली गेली. ओ शॉर्ट पिच चेंडू होता. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न दुहेरीचा प्रयत्न होईल का. सॅगी वेगाने मात्र जातो त्या ठिकाणी फेकला जबाब होती. एक संधी तिथे निर्माण झाली होती परंतु गोलंदाज ओमकार कडून ती चूक घडली. चेंडूला मात्र कलेक्शन करता आलं नाहीये आणि त्याचमुळे प्रत्येक वाकडे मात्र त्या ठिकाणी धोक्यात येऊ शकला असता. छाबली तुम्हाला या संधी मिळतील त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल अन्यथा त्या सोन्याचं सुद्धा पाणी होऊ शकेल. कारण ही क्वार्टर फायनलची लढत आहे. जो जिंकणार आहे तो योगेश स्मृती चषकाच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार आहे आणि या ठिकाणी मात्र चुका पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच 1-1 धाबेसाठी आता मात्र या ठिकाणी या गुलाबी थंडगार वातावरणामध्ये घाम घालावा लागतोय. पुन्हा चूक घडली त्या ठिकाणी. बाकपला क्षेत्ररक्षक आहेत. दुहेरीचा पुन्हा प्रयत्न होतोय. फेकी होते परंतु चित्त्याची सप्लाई हरणाचा वेग आणि कॉलिंगला जबाब. 2 धाबा तिथे मात्र पुन्हा पूर्ण झाल्या आणि आता मात्र या ठिकाणी धावांना आकार येतोय. 16 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. जबरदस्त या ठिकाणी स्ट्रोक तुम्ही पाहू शकाल. अप्रतिम कनेक्शन अतिशय सुंदर देखना क्लासिकल स्ट्रोक. अशा प्रकारचे फटके आपण जास्तीत जास्त टेस्ट क्रिकेटमध्ये पाहत असतो आणि ते फटके आता मात्र या ठिकाणी आपल्याला रामच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. असं वाटतं की ऑफ साईड जो आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र जो पाहतोय स्ट्रॉंग झोन आहे की काय ज्या अनुषंगाने वारंवार त्या दिशेने मात्र राम फटके एक्झिक्यूट करतोय. हो पुन्हा मात्र ऑफ साईडलाच फटका सजवला आहे परंतु आता त्या ठिकाणी पाहिलं तर अगदी शॉर्ट पॉईंटला मात्र क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 षटकांचा केले या ठिकाणी संपन्न झाला. 50-50 अवस्थेमध्ये आता मात्र सामना येऊन ठेपलाय. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 17 धावा जोडल्या. सफलता मात्र या ठिकाणी गोलंदाजाला मिळाली नाही परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. जिंकेल कोण उत्तर आपल्याला मित्रांनो काही क्षणानंतर पाहायला मिळेल. परंतु विनंती करतो की आपण खेळ कंटिन्यू सुरू ठेवा. 12 चेंडू 15ची आवश्यकता. जबरदस्त या ठिकाणी मुकाबला. आजच्या दिवसातील मात्र हा अंतिम सामना पाहतोय. क्वार्टर फायनलची लढत सुरू आहे. चुकांमध्ये येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळतो ते यश. आतापर्यंत तुम्ही चुका केलेल्या आहेत त्या चुका तुम्हाला नक्कीच करेक्शन करावं लागेल.
आणि जर तुम्ही या ठिकाणी तुमचा जो अनुभव जर इथे मात्र पणाला लावला तर कदाचित तुम्हाला यश मिळू शकतोय. कारण अजूनही सामना संपला नाहीये मित्रांनो. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि तुम्हाला इथे 15 धावांचं संरक्षण करायचं आहे. जर हा संरक्षण झाला तर मात्र या सीझनमधील एक जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळू शकेल. परंतु या ठिकाणी प्लस पॉईंट चौदरपाडा संघाचा असा आहे की एकही विकेट्स या संघाने गमावलेल्या नाहीये. चांगला फटका जबरदस्त इथे मात्र या ठिकाणी शॉट सिलेक्शन. आणि मी मगाशी म्हटलं होतं की जे ऑफ साईड जे एरिया आहे जे झोन पाहतोय ते स्ट्रॉंग झोन आहेत रामचे आणि वारंवार तो त्याच दिशेने फटके एक्झिक्यूट करतोय. आलाय चौकार आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये आशिष वरती पहिल्याच चेंडूवरती दडपण टाकण्याचा प्रयत्न करतोय. धाव संख्येला येतोय आकार. धावा झाल्या 21 आणि आता 12 चेंडू 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. हा स्ट्रोक पहा रिप्लेमध्ये. जबरदस्त जबरदस्त बागपुटला वजन ट्रान्सपोर्ट केला. फक्त चेंडूला येऊ दिलं आणि गॅपमध्ये पंच केला आणि चौकार तिथे मात्र वसूल केला. आणि आता मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन तिथे लावण्यामध्ये संगणकाचे डोळे उघडे झाले. ते म्हणतात ना ठेस लागल्यानंतरच आपल्याला वेदना होत असतात. अशा दृश्य आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. या ठिकाणी पावसाच्या पुढे जाऊन येण्याचा प्रयत्न इथे एसटी रक्षकाने चूक केली. किती वेगाने तो हिटिंग करण्याचा प्रयत्न होता. जर एसटीवरती चेंडू लागला असता तर मला वाटतं की एसटी तिथे मोडली गेली असती. एवढ्या रागाने तो चेंडू फेकला गोलंदाज आशिषनं. परंतु बायच्या स्वरूपात एक धाव तिथे मात्र खर्च केली. जर मोनिशने इथे फेक केली नसती तर आय थिंक हा डॉट चेंडू आला असता आणि समीकरण राहिलं असतं 10 मध्ये 11 धावांचं. परंतु आता मात्र बॉल टू रन इक्वेशन आहे. 22 धावा फलकावरती लागला गेला. 2.2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. अजूनही 10 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 10 धावांची आवश्यकता आहे. वारंवार इकडून तिकडे तिकडून इकडे धाफल सध्या सुरू आहे ती म्हणजे सोनालीपाडा संघाची. कारण त्यांना 10 धावांचं संरक्षण या महत्त्वाच्या मॅचमध्ये करायचं आहे. एकीकडे प्रतीक आतापर्यंत पाहिले तर 4 डॉट चेंडूचा सामना त्याने केलेला आहे. एक षटकार धरून त्याच्या बॅटमधून आला आहे परंतु हवी तशी कामगिरी त्याची झाली नाहीये. अजून एक डॉट चेंडू म्हणजे या प्रत्येकच्या इनिंगमध्ये हा येणारा हा 5वा डॉट. तुम्ही जेवढे डॉट टाकणार ना तेवढा प्रेशर फलंदाजावरती येऊ शकतोय. आणि एक मोठा फटका जर चांगला जर आला तर मात्र या ठिकाणी मॅचमध्ये पूर्णपणे चौदरपाडा संघ कमबॅक करू शकते. परंतु राम तुम्ही कौतुक करेन सिंगल डबल चौकार या सर्व गोष्टींवरती त्याने भर टाकला आणि आतापर्यंत एकही डॉट तो खेळला नाहीये. हे जमेची बाजू राहिली. चौदरपाडा संघाची 9 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 10 धाबांची आवश्यकता. अजून एक चांगली डिलिव्हरी. अतिशय आशिष अजूनही कोशिश करतोय की माझा संघ अजूनही मात्र हारला नाहीये. आम्ही प्रयत्न करणार आणि त्याचा मात्र नक्की त्या ठिकाणी मनोबल मनोधैर्य त्याचा मात्र वाढवला जातोय. टाळ्यांचा गजर होतोय. सामना चांगल्या स्थितीमध्ये चाललाय रंगात आलाय. कारण 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 10 धाबांची आवश्यकता. लो स्कोरिंग सामना आहे परंतु असे सामने चांगल्या स्थितीमध्ये जात असतात. ऑनसाइडला 10 केला परंतु डेपमध्ये फिल्डर सजवलेला आहे परंतु खराब क्षेत्ररक्षण. विनाशकाली विपरीत बुद्धी याच गोष्टीला म्हणतात. आणि ते दृश्य मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. चेंडू चांगला होता. फटका एवढा चांगला आपण म्हणू शकणार नाहीये. फिल्डिंगमध्ये पाहिलं तर थोड्याशा नव्हे तर भरपूर मोठ्या चुका तिथे घडल्या आणि तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल. हा चौका नाही सोडला तर हा सामना सोडलाय. आणि डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी मयूर तरे. खराब क्षेत्ररक्षण आणि या चौकाराच्या माध्यमातून आता मात्र चौदरपाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये येत असताना कारण आता चेंडूंची संख्या जास्त झाली आणि धावांची संख्या आता मात्र कमी झाली. 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. की या चेंडूवरती फिनिश करेल का प्रतीक. प्रयत्न करतोय. फटका अभेद केलाय परंतु मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक. लालच बुरी बला होतीये भाई. शेवटच्या चेंडूवरती आली विकेट्स ते प्राप्त केली आशिषनं. पहिला धक्का लागला या ठिकाणी जय हनुमान चौदरपाडा संघाला आणि आता मात्र विजयासाठी 6 चेंडूमध्ये 6 धावेची आवश्यकता. जबरदस्त मॅच. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. फक्त 31 धावा जोडल्या तर पहिल्या इनिंग मध्ये सोनालीपाडा संघानं 32चा लक्ष्य समोर ठेवला गेला. असं वाटलं होतं की मात्र 3 षटकामध्ये हा लक्ष्य पूर्ण होतो की काय. आणि हा झेल पहा जिथे क्षेत्ररक्षक ओमकार स्थिर होता मिड विकेटला त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. चला फिल्डिंग लावा.
सोनाले पाटा संघ दोन्ही संघ आपलेच आहेत, कोणावरती अन्याय होणार नाही याची आपण काळजी करा, कारण आपण सुद्धा चांगले आयोजक आहात. कारण आयोजकांना वेळेचा महत्त्व फार माहिती असतो. एखादा संघ जर वेळेवरती आला नाही तर मग किती धावफल करणं गरजेचे असते ते मात्र पूर्णपणे ठाऊक आहे. हे दृश्य पहा, सूर्यदेवता नक्कीच आपल्या घरच्या दिशेने सध्या वाटचाल करतो, या झाडांच्या पाठीमागे लपण्याच्या तयारीत आहे. आणि हे दृश्य टिपण्यामध्ये आमचे सर्व कॅमेरामॅन जे आहेत SKचे ते पूर्णपणे माहीर आहेत. कुठल्या झाडावरती कुठला फूल येतोय, कुठल्या झाडावरती कुठला फल येणार आहे, हे सर्व दाखवण्यामध्ये माहीर आहेत. कारण मैदानाच्या आतमध्ये एखादी सुई किंवा एखादी मुंगी जरी गेली तरीसुद्धा मात्र ते शोधून काढू शकतात. जाऊया मॅचकडे. मॅच इम्पॉर्टंट आहे. 6 चेंडू शिल्लक आणि 6 धाबांची अजूनही आवश्यकता आणि गोलंदाज आहे अशोक तरे, लेजेंड आहेत, आधारस्तंभ आहेत या संघाचे. 6 चेंडू आणि 7 धाबांची आवश्यकता. न्यू बॅटर आदित्य वाकडे आलाय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. चेसिंग कंपल्सरी आहे, सर्वांनाच माहिती आहे, या असोसिएशनमध्ये हा प्रमुख नियम आहे. चला वेळ थोडंसं कमी खर्च करा. 6 चेंडू आणि 7ची आवश्यकता. ऑन साइडला टर्न केलाय, संत गतीने पाहू शकाल. सागी वेगाने चालला, फेक ला जबाब झाली, विकेट होऊ शकेल का? हो, या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट होऊ शकेल. राम चौधरीची विकेट. काय फेकी पाहतोय आपण. डीजे जबरदस्त कमालीचं क्षेत्ररक्षण पाहतो आपण या ठिकाणी. सागर वनगा होता, पाहू शकाल काऊ कॉर्नर कडे रॉकेट फेकी. मोनिश होते इष्टांच्या पाठीमागे आणि योग्य वेळी त्या ठिकाणी इष्टा उद्ध्वस्त केल्या. काय जबरदस्त कमिटमेंट, लाजवाब. कारण सागरला माहिती आहे की एक धाब्याला किती महत्व आहे, कारण त्यांच्या विरोधात संघ वालचे संघ एका धाब्याने पराभूत झाला होता आणि तो सामना टाय ब्रेकर मध्ये संपन्न झाला होता. आणि आता मात्र समीकरण आहे 5 चेंडू आणि विजयासाठी 5 धाबांची आवश्यकता. परंतु प्लस पॉईंट आता मात्र सोनापाडा संघासाठी आपण जर पाहिलं, कारण जो पुढील जो चेंडू फेस करेल तो मात्र फलंदाज नवोदित आहे. त्याने एकही चेंडूचा आतापर्यंत सामना केला नाहीये. आणि पाहू शकाल फलंदाज असेल पंकज, 4थ्या क्रमांकावरती आलाय पंकज वाकडे. समोर आहे अशोक तरे. 5 चेंडू 5ची आवश्यकता. शॉर्ट पिच चेंडू होता, ऑन साइडला टर्न केलाय, पाहू शकाल फटका चांगला आहे. सागर पुन्हा तिथे मात्र पोहोचले गेले, दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. एक धाव आता मात्र लाख मोलाची. जशी आपण मतदान करत असताना सांगत असतो की एक मत फार महत्वाचा असतो, शिक्षण घेत असताना सांगतो की एक गुण फार महत्वाचा असतो, तशाच रीतीने आता मात्र या ठिकाणी 1 धाव दोन्ही संघांसाठी फार महत्वाची ठरली आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 3 धाबांची आवश्यकता. वॉट अ मॅच. हाय व्होल्टेज, लो स्कोरिंग आहे, परंतु अजूनही प्रेक्षक पहा पूर्णपणे टकमक या स्पर्धेकडे पाहत असताना. एखादी डॉट चेंडू, एखादी विकेट्स, पुन्हा सोनाली पाडा संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल आणि ती क्षमता अशोक तरेकडे आहे. येईल का एखादा डॉट? फटका हवेत खेळलाय, गॅप मध्ये खेळलाय आणि विजयाचा षटकार. जबरदस्त मात्र या ठिकाणी हा सामना सर्व खेळाडूंना पाहायला मिळाला. आणि पुन्हा मी विनंती करतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आपण अनाऊन्स करूया. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आपण इथे अनाऊन्स करूया. ज्याने एका षटकाचा स्पेल आताला फक्त 3 धाबा खर्च केल्या